तर मित्रांनो नमस्कार, मी अनिकेत गिरवाडकर तुमचा होस्ट. आणि आजचा दिवस आहे कुठला दिवस आहे? आज गुरुवार आहे आणि आज आम्ही जाणार आहे सगुना बागला. तर एक मस्त लोकेशन आहे ती तुम्हाला दाखवणार आहे. तिकडे 50 एकरची त्यांची जागा आहे ऑलमोस्ट. आणि तिकडे शहामृग, अनेक प्रकारचे पक्षी, परत जे नैसर्गिक त्यांची शेती आहे ते आम्ही सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा. आणि काय नाही, सोफा सो आता आम्ही कर्जतच्या इकडे थांबलोय नाश्ता करायसाठी आणि आता आम्ही इथूनच पुढे जाणार आहोत. तर तुम्ही कंटिन्यू करा. आणि काका काय बोलाल? तर काय आपण नाश्ता करतो आणि पुढचा प्रवास चालू ठेवतो. ओ भाई शिकले काका, शिकले बोलायला. आज एकदम फंबल वगैरे काय झालं ना. चला तुम्हाला भेटतो पुढे. मित्रांनो आम्ही इथे थांबलेलो आहे. त्यांचा मसाला डोसा इथे आहे. मग मसाला डोसा मागवला की नाही? मसाला डोसा खायला पाहिजे. काकांनी जस्ट मसाला डोसा खायला सुरू केलाय मित्रांनो. आता आम्ही ऑर्डर देतोय, तुम्हाला पुढे भेटतो. तोडतात, तोडून दाखवा. अरे नाही शपथ नाही टाकणार नाही, टाकणार नाही व्हिडिओ, हे टाकणार नाही. प्रणालीला आम्हाला कोणालाच खाता येत नाही चमच्याने, काट्या चमच्याने. काका मसाला डोसा पण चमच्याने खातात. One hour later. 2 hours later. घ्या फायनल घास घ्या, एक घास घ्या. माझ्या काळजाची काय काढतो अहो तुम्ही खा तर मी बंद करीन मग. हा का असं हे नाही बुडवं ह्याच्यात. तर मित्रांनो, मी आणि काकांनी सुट्टीच्या दिवसात फिरण्याचा प्लॅन बनवलेला आणि तो प्लॅन होता सगुना बागेचा. हो, सगुना बाग नेरळ आणि माथेरानच्या मध्यात वसलेलं एक रम्य ठिकाण. मित्रांनो, ही बाग सरासर 55 एकरमध्ये पसरलेली आहे. वस्तुतः ही साधी बाग नसून एक सुंदर ठिकाण आहे, जिथे शेती, म्युझियम, शहामृग सारखे पक्षी, प्राणी, साप तसेच अनेक प्रकारची फळांची झाडे, फुलांची झाडे, मल्लखांब इत्यादी या सर्वांचा समावेश आहे. ज्यावेळी आम्ही या जागेला व्हिजिट केलो तेव्हा तिकडचं निसर्गरम्य वातावरण पाहून आमच्या मनातील आनंदात, सुखात अजून भर पडली. इथे बऱ्याच शाळेची सहल येत असते. तसेच इथे बरीच लोक कॅम्पिंग आणि फॅमिली ट्रिपसाठी येत असतात. इथे रायफल शूटिंग, सॅगवे, गो कार्टिंग, सायकलिंग अशा अनेक ॲक्टिव्हिटी केल्या जातात. तर चला मित्रांनो, तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा आणि या सुंदर दृश्यांचा आनंद घ्या. काका आता आम्ही जस्ट पोहोचलेलो आहे. आणि आता सुरू झाला आमचा प्रवास सगुना बागेतला. प्रयाली, काकी, परत निर्जला, प्राची आणि मानवी. आम्ही तुम्हाला खरंच तुमच्या आठवण येतात की नाही येतात? घेऊन यायलाच पाहिजे आपल्याला. काकी इथे मी उगाच मना केलं. मित्रांनो, आता आपला प्रवास सुरू होतोय. ये जो है वो बनाने का पेड़ है, जो इलायची बनाना है सामने उसका है. उसके बाद में ये नींबू का पेड़ है, ये लकी बाबू का है, ये जासवंत का है, ये ब्लैक पेपर, काली मिरी. इसके बाद में टेस्ट करना है तो कर सकते हो. क्या लगेगा? मित्रांनो, असा आमचा टूर सुरू झालेला आहे. टूर जरा हिंदीमध्ये, पण मी तुम्हाला मराठी ट्रान्सलेशन टाकेन तिथे. आणि इथे तुम्ही बघू शकता पार रान आहे. आता आपण ड्रोन शॉट पण घेऊ. बघू शकता. कसं वाटतंय काका तुम्हाला? हा मस्त वाटतं चालायला, बरं वाटतंय. हा, मी युट्यूबर आहे रे. आता आमच्यासाठी मराठी गाईड हा अरेंज होतं. कसं वाटतंय काका? तुमचा पान दाताला लागलाय. काकाने आता मधुमेहाचं पान खाल्लेलं आहे. तेच मस्त जागा आहे, शांत जागा. बघ ना, आजूबाजूला पहाड डोंगर तुम्हाला दिसतंय. इथे आजूबाजूला पहाड डोंगरच आहे. जा पुढे जा काका, आपली वट आहे की नाही? मित्रांनो, आता आम्ही चाललोय बर्ड्स बघण्यासाठी, जे हातावर घेणार पोपट बिपट सगळे पक्षी.
नंतर मग सरडा पण हातावर घेणार. साप तर मी काकांच्या गळ्यात टाकणार. सो तेच काय नाही, सो फार सो गुड चाललंय. एकदा आम्ही सगळी प्रॉपर्टी एक्सप्लोर करतोय बघा. इकडे मस्त की पॉन्ड वगैरे. ह्याची खोली किती असेल दादा? 8.5-9 फुटापर्यंत खोले आहेत. 8.5-9 फुट पोहू शकता तुम्ही आरामात. मध्ये जास्त ये बोटिंग की बोट है क्या? बोटिंग यहाँ पे नहीं, बोटिंग आगे करेंगे. हमें उधर तो ये किसके लिए है? बोटिंग पण आहे इकडे. वाव. बोट के लिए. मग ते मासे दाखवतात ते इथेच दाखवतात का? हा चला. तिकडे एक मस्त छोटस बटरफ्लाय बसलाय. काय कलर आहे, काय ईश्वराची आहे ना, काय आहे ना, बघा ना ब्रह्मदेवाने काय निर्माण केलंय. सही ना एकदम. काय काळा कलर आहे, काय पेंटिंग आहे बाई. इकडचा रंग तिथे नाही. आता आपलं काय घरी तुमचा काळा काय येतोय. आता कसं गोरा येतोय बघा. चला आता बोला ऑडियन्सला, आम्ही चाललो पक्षी पकडायला. बोला बोला हो बोला. पकडू का? नशिबान थट्टा आज मांडली माझ्या काळजाची ता. मित्रांनो आता आम्ही टोपी घातलेली आहे कारण ते बर्डचं पडतं डोक्यावर. सोयस आता काका बघू किती पोपटांना हातावर घेत आहेत. हा पोपटांना घेतलं पाहिजे हो. घे, त्यांना घे. पोपट बघा पोपट. किती सारे पोपट आहे तिथे मित्रांनो. नाईस. अरे यार सही यार काका असं वाटतंय. तू बघा ना. मित्रांनो तुम्ही बघू शकता. मला नको तुम्ही घ्या. बघू शकता तुम्ही कसं आहे. सही वाटतंय यार. बघ. मित्रांनो मी पाहू शकता किती सही वाटतंय. आणि ते बघा तुम्ही सोडू का? पकड ना, काय नाही. नाही मी पकडत नाही. आता घे, आता घे. पकड. नको नको नको. घे घे, काय नाही वाटत. घे. नाही मला मी अरे घाबरतच असेल तर चालणार नाही ते. अहो मी कॅमेरा पकडलाय ना. मग तुमचं हे कसं होईल. पहले वो उसको पकड़ना, आप उसको भारी उसके नाम नीचे गिर ना जाए. फोटो नहीं दे सकते. काका बोला काहीतरी कसं वाटतंय पक्ष्यांना. किसी काम जो साक्षांना प्रेम झालं माझ्यावर. साक्षांना प्रेम झालं माझ्यावर. सही यार. तुझं जेव्हा माझ्यावर बघ. और आपको क्या ये ले लो. घाबरतात ते. हा हा पाहिजे पाहिजे. घ्या 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 हातात घ्या. ओले माझं तोडू. ओले माझं कोडू. से वाटतंय से वाटतंय. अरे घे, घाबरतो कशाला? मी घाबरत नाही. अरे शांत आहे भाऊ. शांत शांत. मायला बाबू भाई ऐसे डायरेक्ट बाबू. तेरा तो गेम बजाना पड़ेगा. बरं मानवी बोला. मानवी घेऊन येऊ का? तेरा तो गेम बजाना पड़ेगा. म्युझिक. बच्चा खूप छान आहे मित्रांनो. तुम्ही विजिट करू शकता आणि खूप छान वाटतंय. काय गिनी पिग पड़े बोलते. वो गिनी पिग अच्छा अरे हो गिनी पिग पण आहे. ओ वाव. उनको मैं पकड़ती हूँ तो उसका हेयर देखो कितना जाता है. इसके लिए मैं उनको किसका हाथ नहीं देना चाहिए. अरे झालं का नाही. खाऊन झाला की नाही तुझा. हा खाऊन झाला की नाही. हा? पळायला पळायला टुणूक टुणूक बोला. हो भाभी, ये छोटा दे दो. हम लोग लेके जा रहे हैं उसको. फिर से आ गए रे बाबा. इधर जहर खाने का पैसा नहीं है. तू जा रे यार. तू कुछ स्लो 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 स्लो. धीरे धीरे जाना, धीरे धीरे फास्ट में. अंदर दबा के जाना है, अंदर ले जाएगी. धीरे धीरे दबा के जाना है.
तर मित्रांनो, सगुणा बागेमध्ये अनेक गोष्टी एक्सप्लोअर करत करत आम्ही तिथलं म्युझियमही एक्सप्लोअर केलं. तोही अनुभव खूप छान होताच. खरंच या जागेमध्ये आल्यानंतर शहरातील थकावट दूर होऊन गावातील सुरमय शांतता आम्हाला अनुभवायला मिळाली. चला पुढे आता तुम्ही कंटिन्यू करा आणि सगुणा बागेचा आनंद घ्या. मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो बघा, पहिले कसं हडप्पाकालीन आपल्याकडे स्टॅम्प असायचं, तर त्यांचं हे सील आहे. सील दाखवा जरा कसा आहे. हे सगळे सील आहेत इकडे. हत्तीचे आहेत, घोड्याचे आहेत. वरून पकडा ना. हत्तीचे आहेत, घोड्याचे आहेत. हडप्पाकालीन बघा, इथे मूर्ती वगैरे आहे. विंटेज कॅमेरे आहेत सगळे. ही जुन्या समाई, त्या तलवारी, ही ती मगाशी दाखवतो 30 किलोची तलवार, त्याच्यापेक्षा जास्त असेल. म्हणजे आपल्याला इकडे कसं त्यांनी म्हणजे असे घेऊन ते चालायचे, लिटरली चालायचे त्या. ओ माय गॉड मित्रांनो, माझ्या आवडीचं असं लावायचं तर कॅसेट आणि हे असं लावायचं आणि असं फिरवायचं. फिरवलं की बघा हे दिसतं बघा, फिरायला लागलं त्यांचा जो आवाज यायचा. जुने गाले नाही, छान वाटतं. जुन्या गालेचा टीव्ही, छोटा टीव्ही, प्रोजेक्टर, हा ह्याच्यात टीव्ही असायची पहिले. तो असा काही होता हा वस्तू संग्रहालय किंवा म्युझियम म्हणा. तर आता आपण दुसरीकडे जाऊया. आता जाऊ स्नेक बघायला. ओ माय गॉड काका, ओके, नमस्कार, माझं नाव महेश. हा. आणि जसं की आपण तुम्ही सगुणा बागेमध्ये आलात. सगुणा बाग एक हॉटेल वगैरे काही नाही. सगुणा बाग ॲग्रो टुरिझम आहे आणि हा ॲग्रो 1985 मध्ये सगुणा बाग चालू झाली. आणि हा जो पूर्ण सगुणाचा परिसर आहे, पूर्ण 55 एकर मध्ये सगुणा बाग पसरलेली. ठीक आहे. आता सर्व हे पण करायचे हो आम्हाला, हा, तुम्ही जेवणाच्या नंतर पेड ऍक्टिव्ह वगैरे करू शकता. है ना काका? चालवणार ना? चला मित्रांनो, आता मी तुम्हाला थोडं दाखवतो की लिलीज आणि कशा आहेत. सो तेही तुम्हाला मी दाखवतो. इथे कमळ बोलत, पण ऍक्च्युली कमळ नाही, ते लिलीज आहेत. काका इथे या, लिलीज बघा. या बघा ना, किती सुंदर. कमळ का लिली आहेत? लिली कमळ नाही. घ्या काकींसाठी एक. जा थोडा, एक काकींसाठी जा. परवानगी नाही परवानगी. जैसे कि वहाँ पे हमने कॉटेज देखा, मड हाउस देखा, वैसे हाँ, ये पूरा प्रॉपर पानी में. ये सामने आपको दिख रहा है ना क्लासिक है, और उसी के पास जो पीछे है ना वो प्रीमियम पॉन्ड हाउस है. हो नाईस. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी राहण्याची सोय वगैरे आहे. आता आमचं हनीकॉम राहिलंय आणि अजून बऱ्याच ऍक्टिव्हिटी राहिल्या. तशी आमची ट्रिप सुरू झाली आहे, पण खूप छान वाटते, खूप मस्त वाटतंय. आणि आमच्या सोबत हे सगळा ग्रुप आहे. काका पण या ग्रुपमध्ये जॉईन झालेत. सो ये सो फार सो गुड. प्रणाली, मानवी, प्राची, काकी, निर्जला, तुम्ही मिस करताय सगळं. खूप मिस करताय. पोपट मिस केली, ससे मिस केले. बापरे, आता आपण तुम्ही आला असता तर आपण तिकडे गेलो असतो ना राहायला. काय काका? मग आता आम्ही नव्हतो जाणार. आम्हाला तर ऍक्च्युली युट्यूब साठी. मानवी, प्रणाली, ओ माय गॉड, काका काय सीन येतोय. काका काय सीन येतोय. काका सीन येतोय. काका लय भारी येतोय, लय भारी येतोय. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता किती भव्य आणि दिव्य असं मंदिर मस्तपैकी कमळांच्या याच्यामध्ये आहे. आणि याच्या समोरच उंबऱ्याचं झाड आहे ना त्या साईडला. खूप छान लोकेशन आहे. तर आपण ड्रोन शॉटने सगळं कव्हर करूया. आता ऊन आहे त्याच्यामुळे आपला ड्रोन शॉट प्रॉपर निघणार नाही.
काका झाली की नाही ओळख? हा ओळख झाली की नाही? झाले ओळख ओळखीचे आपले ते. प्रणाली तुझी मैत्रीण बघ. अय प्रणाली हाक कर. साप नंतर बघूया आता. पल शेती म्हणजे काय म्हणतात मराठीत त्याला? मोत्यात कसं बनतो शिंपल्यांमध्ये, ते आम्ही आता बघायला जाणार आहे. मोर बघा, सही आहे ना मोर. आंबे चांगले लागतील म्हणजे. आंब्या सीझन मध्ये यायला पाहिजे. आता हे लोक नाही आले तर आपल्याला एक कारणच आहे आता परत यायसाठी, है ना? आंब्या सीझन मध्ये यायला पाहिजे. हे बघ कबड्डी ग्राउंड. कबड्डी बस असा ठेव त्यांच्या खांद्यावर. काय नाही करत. काय ना एवढं ना. सोन्याचा गोप टाकला. अरे काका काय होतंय? काका काय होतंय? अरे 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 तुम्ही पाहू शकता, तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि माधव मधाळ दृश्य एकदम आहे ना. येतात का मस्त येतात. बटरफ्लायची शेती असणार जसं काय